जय जय राम कृष्ण हरी. नित्याचे कर्म, कर्तव्य कर्म करणे म्हणजे ईश्वर पूजा आहे. या तत्वाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे संत सावतामाळी. त्यांच्या मते आपल्या बागायतीमध्ये, शेतामध्ये कांदा, मुळा, भाजी हे सर्व विठ्ठल रूप आहे. लसूण, मिरची, कोथिंबिरी सर्व काही त्याचा सखा हा श्रीहरी आहे. मोठ, नाडा, दोरी, विहीर इत्यादी सर्व पंढरीमय होऊन गेलेले आहे. म्हणून सावतामाळी एके ठिकाणी म्हणतात की माझा मळा मी फुलवून विठ्ठलाच्या गळ्यात गुंतवला आहे. आणि एक वैशिष्ट्य असं की ज्या जातीत कवी निर्माण होतो त्या जातीप्रमाणे त्याच्या काव्यामध्ये शब्द, वाक्प्रचार इत्यादी येतात. सावतामाळी यांना आपल्या जातीचा अत्यंत अभिमान होता. ते एका अभंगामध्ये म्हणतात, आमची माळी याची जात, आमची माळी याची जात, शेत लावू बागायत, शेत लावू बागायत, आमची माळी याची जात. शांती शेवंती फुलली, शांती शेवंती फुलली, प्रेम जाई जुई व्याली, प्रेम जाई जुई व्याली, आमची माळी याची जात. सावत्याने केला मळा, विठ्ठल देखी येला डोळा, आमची माळी याची जात. ते म्हणतायत की स्वकर्माचे भावे रत, मोक्ष मिळे हातोहात. या अभंगामध्ये तो सावतोबा एक महत्वाचा सिद्धांत सांगतात की मोक्ष मिळवण्यासाठी देहत्याग करण्याची जरुरी नाही. आपलं कर्तव्य आपण केलं तर मोक्ष आपल्या हातात आपोआप येईल. हीच कल्पना सर्व वारकरी पंथ यांची आहे. या अभंगात सावतोबा मोठे सुंदर आणि काव्यमय रूपक वापरून म्हणतात की माझ्या शेतात शांती शेवंती फुलली आहे आणि जाईजुईच्या वेलांवर मूर्तिमंत प्रेम फुलले आहे. ईश्वराने निर्माण केलेल्या या सृष्टीचे इतके सुंदर आणि भावपूर्ण वर्णन सावतोबांना करताना पाहून खरोखरच संतोष वाटतो. आपल्या साध्या डोळ्यांना शेवंती म्हणजे शेवंतीच दिसते. जाईजुईकडे आपण सुवासिक फुलं म्हणूनच बघतो, पण सावतोबांना मात्र त्यात शांती, प्रेम, भक्ती